नमस्कार मैत्रिणींनो, मी योगिता. योगिताच्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत फ्राय अंडा करी विथ तर्री. तर यासाठी आपल्याला अंडी लागणार आहेत. मी 2-3 अंडी घेतलेली आहेत. उकडून घेतलेली आहेत. 15-20 मिनटं उकडून घ्यायची आहेत. त्याची सालं काढून घ्यायची आणि प्रत्येक अंड्याचे 2 भाग असे सर्व अंडी आपण इथे काप करून घेणार आहोत. एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की तयार केलेले अंड्याचे काप असे उलटे आपल्याला या तेलामध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे एका बाजूने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. इकडे एक भाग भाजून घेतोय तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये हळद, चटणी आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व तुम्ही एक-एकटं पण टाकू शकता, पण मी इथे तिन्ही पण गोष्टी एकत्र मिक्स करून घेणार आहे. आता ह्या मसाल्याचं काय करायचं आहे, तर हे जे आपले तयार झालेले अंड्याचे काप आहेत, हे एका बाजूने भाजलेले आहेत, तर आपण हे परतून घेऊया. सर्व अंड्याचे भाग जे आहेत ते परतून घेऊन आपण त्यावरती तयार केलेला जो हळद, चटणी, मिठाचा मसाला आहे, तो आपण त्याच्यावरती पसरवणार आहोत. तुम्ही इथे हळद, चटणी आणि मीठ वेगवेगळंही पसरवू शकता, पण मी ते एकत्र करून हे पसरवलेलं आहे. अ, खालची बाजू आहे ती भाजून घ्यायची आहे. त्यासाठी आपण थोडंसं अजून तेल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. इकडे बघा तुम्ही बघू शकता. खाली बाजू पण व्यवस्थित इथे भाजली गेलेली आहे. आता वरून त्याच्यावरून आपण जो मसाला आपण रेडी केलेला होता हळद, चटणी, मिठाचा तोही याच्यावरती ॲड करून घेणार आहोत. मसाला परतत असताना किंवा मसाला टाकल्यानंतर इथे गॅस आपल्याला बिलकुल फास्ट नाही ठेवायचा आहे. मीडियम किंवा कमी गॅसवर आपल्याला हे काप जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. नाहीतर मग आपला जो मसाला आहे तो जळण्याची शक्यता असते. त्यामुळे हे काप आपण कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. असे हे काप इथे आपले तयार झालेले आहेत. आता आपण एक साधं असं वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथे 2 कांदे, 1 टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. सर्व आपण साल काढून व्यवस्थित कापून वगैरे मसाला रेडी केलेला आहे. तर ह्या मसाल्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यात हे सर्व मिश्रण टाकून आपल्याला पाणी न घालता हे जे वाटण आहे ते बारीक करून घ्यायचं आहे, वाटण करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज नाही. त्यानंतर इथे आपण एक भांडं गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकणार आहोत. जिरं भाजलं की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे आणि बस तयार केलेलं हे वाटण आहे ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. वाटण तेलामध्ये व्यवस्थित 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पावडर मसाले टाकणार आहोत. हळद, हे आपलं घरगुती लाल तिखट आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर, बस एवढेच आपल्याला पावडर मसाले ॲड करायचे आहेत. त्यानंतर हे सर्व आपण जे मसाला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी 1-2 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थंड पाणी नाही, गरम पाणीच घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तर्री खूप छान मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आवडीनुसार थोडं कमी जर घट्ट हवं असेल तर थोडं पाणी टाका. जर पातळ हवं असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं आहे. इथे एक महत्त्वाची टिप आहे. महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे आपण तयार केलेलं जे एक अंड्याचा काप होता तो मी इथे किसून तो ह्या स्टेजला ॲड करत आहे. ही स्टेप नक्की करा. ही स्टेप बिलकुल वगळू नका. त्याच्यामुळे आपली जी कढी आहे, आपलं जे रस्सा आहे तो असा एकदम घट्ट होणार आहे आणि त्याला टेस्टही खूप छान येणार आहे. इथे मस्तपैकी 1-2 मिनिटं उकळी आल्यानंतर तयार केलेले आपले जे फ्राय केलेले काप आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सर्व काप ॲड केल्यानंतर 1-2 मिनिटासाठी फास्ट गॅसवर आपण उकळी आणून द्यायची आहे. बस इथे आता आपली अंडा करी जी आहे ती मस्त अशी तयार आहे. सर्व मसाला जो आहे तो अंड्याच्या कापला लागलेला आहे. 2 मिनिटानंतर आपण याच्यावर कोथिंबीर पेरणार आहोत आणि इथे आपली फ्राय अंडा करी विथ तर्री तयार आहे. तर सर्व्ह करूया एका बाउलमध्ये घेऊन. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही नक्की ही घरी ट्राय करा आणि जर आवडली असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वरून कोथिंबीर पेरायची आणि अशी मस्तपैकी भाकरीसोबत, भातासोबत ही अंडा करी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.